ओके. नेक्स्ट टॉपिक आहे बघा, काइंड्स ऑफ वेलॉसिटीज ऑफ गॅसेस. काय काइंड्स ऑफ म्हणजे प्रकार कोणाचे? गॅस मॉलिक्यूलचे. ठीक आहे. गॅस मॉलिक्यूलच्या वेगवेगळ्या ज्या वेलॉसिटीज असतात त्या आपण काय करणार आहोत? स्टडी करणार आहोत. कोणाच्या? गॅस मॉलिक्यूलच्या. त्यात पहिली बघा, मोस्ट प्रोबॅबल स्पीड किंवा मोस्ट प्रोबॅबल वेलॉसिटी. मोस्ट प्रोबॅबल स्पीड किंवा वेलॉसिटी. आता आपण काय, आपण केमिस्ट्री शिकतोय. केमिस्ट्री मध्ये आपल्याला काही डिस्प्लेसमेंट वगैरे बघायचं नसतं, त्याच्यामुळे डायरेक्शन एवढी इम्पॉर्टंट नसते. त्याच्यामुळे आपण इथं काय घेणार? मोस्ट प्रोबॅबल स्पीड घेणार, कारण आपल्या डायरेक्शनचं एवढं घेणं नसतं याच्यामध्ये. कशामध्ये? केमिस्ट्रीमध्ये. केमिस्ट्री पॉईंट ऑफ व्ह्यू आपण हिला स्पीड म्हणूनच डिस्कस करू. काय बरं ही मोस्ट प्रोबॅबल स्पीड किंवा मोस्ट प्रोबॅबल वेलॉसिटी काय, कशाला म्हणतात? काही नाही, सिंपल आहे. प्रोबॅबल आपण बघा एक गोष्ट शिकलो होतो, प्रोबॅबिलिटी किंवा इलेक्ट्रॉन्स प्रोबॅबिलिटी फाइंडिंग इन धिस ऑर्बिट दॅट ऑर्बिट इज हायेस्ट, अशी आपण स्टेटमेंट बघितली. प्रोबॅबिलिटी म्हणजे काय? की संभाव्यता. मग काय सांगितलं? मोस्ट प्रोबॅबल. मोस्ट प्रोबॅबल म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात. मोस्ट म्हणजे काय? खूप मोठ्या प्रमाणामध्ये संभाव्यता. कशाची? स्पीडची किंवा वेलॉसिटीची. बरं, आता एक बघा, समजा तुम्ही काय केलं, एक भांडं घेतलं आणि त्या भांड्यावरून काय केले? गॅस मॉलिक्यूल काढायला सुरुवात केली. एक गॅस मॉलिक्यूल काढला, त्याची स्पीड मेजर केली, ती निघली समजा 100. दुसरा काढला 120, तिसरा काढला 100, चौथा काढला परत 100, पाचवा काढला 150, सहावा काढला 90. आता किती काढले? साधारण 6 मॉलिक्यूल्स काढले. 6 मॉलिक्यूल मध्ये जास्तीत जास्त कोणती स्पीड मिळाली तुम्हाला? कोणती व्हॅल्यू मिळाली? 100 100 100, 3 वेळा मिळाली. हिची संभाव्यता भेटण्याची काय? दुप्पट आहे ॲज कम्पेअर टू अदर. म्हणजे ही प्रोबॅबल जास्त आहे. जास्तीत जास्त मॉलिक्यूलला कोणती वेलॉसिटी आहे? 100 मीटर पर सेकंड किंवा 100 मीटर पर सेकंड म्हणा किंवा 100 सेंटीमीटर पर सेकंड म्हणा, डिपेंड करतं आपण कशात मेजर करतोय. ठीक आहे. मग मोस्ट प्रोबॅबल स्पीड काय आहे? 100. 100 ही काय आहे? कशामुळे 100 आहे? कारण जास्तीत जास्त मॉलिक्यूलची जास्तीत जास्त मॉलिक्यूलला कोणती वेलॉसिटी आहे? 100. कळतंय का? की तुम्ही काय केलं, एक गॅस मॉलिक्यूल्स घेतले खूप सारे, त्या गॅस मॉलिक्यूल मध्ये तुम्हाला काय मिळतीये? एक पर्टिक्युलर संख्या किंवा एक पर्टिक्युलर वेलॉसिटीज काय करते? खूप मोठ्या प्रमाणात भेटते गॅस मॉलिक्यूलची. बाकीच्या इतर वेलॉसिटीची जी व्हॅल्यू आहे ती काय? कमी प्रमाणात, म्हणजे जास्त प्रमाणात भेटते, तिला आपण काय म्हणतो? मोस्ट प्रोबॅबल वेलॉसिटी. ठीक आहे. मोस्ट प्रोबॅबल वेलॉसिटी गिवन बाय कशी दिल्या जातात? VMP, मोस्ट प्रोबॅबल. ठीक आहे. आपण हे नोटेशन वापरणार आहोत त्याला. VMP is given by under root of 2RT upon M, okay, where R काय? 8.314 joule per mole केल्विन. ओके. याला आपण काय करणार आहे? अंडर रूट मध्ये आहे ना, तर आपण याला असं टाकू. व्हॅल्यू काय करणार आपण याची? अशी कॅल्क्युलेशनला सोपी जाते, ही व्हॅल्यू टाकायची. ठीक आहे. युनिट तेच राहणार, जूल मोल पर केल्विन. ठीक आहे. एक लक्षात घ्या, ही आर ची जी व्हॅल्यू आहे 8.314, ही SI व्हॅल्यू आहे, SI सिस्टीमची व्हॅल्यू आहे. लक्षात ठेवायची. ही व्हॅल्यू कशाची आहे? SI सिस्टम मध्ये. जेव्हा पण आर ची ही व्हॅल्यू टाकली तर SI सिस्टम मध्ये. त्याच्यानंतर त्या आधीच्या ज्या होत्या ना, मी आधी शिकवल्या होत्या 0.8214, त्याच्यानंतर लिटर ॲटमॉस्फिअर मध्ये ज्या होत्या त्या सगळ्या काय? नॉन SI, म्हणजे त्या SI मधल्या. SI व्हॅल्यू कोणती? आर ची ही. आर काय? युनिव्हर्सल कॉन्स्टंट. ठीक आहे. तर मग आर ची व्हॅल्यू एक तर ही टाकायची, नाही ती डिपेंड करायचं. आपण कसं पायची व्हॅल्यू 22 सप्तमांश पण घेतो, 3.14 पण घेतो. डिपेंड करतं कशाला पटकन काटा काढतो. ओके, त्याच्यानुसार. बरं, त्याच्यानंतर एम काय असतं रे? एम काय असतं? मोलार मास. एम काय असतं? मोलार मास. मोलार मास
आपण कशात लिहितो रे, ग्राम मध्ये. पण हे कशात घ्यायचं, मोलार मास इन केजी. काऊन बरं, एसआय युनिट आहे ना, ह्याची व्हॅल्यू कशात टाकली, एसआय युनिट मध्ये टाकली. मग याचं पण काय करायचं, एसआय युनिट मध्ये. जेव्हा पण तुम्ही स्पीड फाइंड कराल तेव्हा मास काय घेणार तुम्ही, केजी मध्ये घेणार. कशामध्ये घेणार, केजी मध्ये घेणार. ठीक आहे. ऍब्सोल्यूट टेम्परेचर, ऍब्सोल्यूट टेम्परेचर. ठीक आहे. ही कशी आली, काय आली, याचं डेरिवेशनशी तुम्हाला काही घेणं नाही आपल्या सिलेबस मध्ये, फक्त कम्पेअर करावं लागतं आपल्याला गोष्टी. ठीक आहे. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा आणि हे लक्षात ठेवा. क्लिअर आहे. मोस्ट प्रोबॅबल वेलोसिटी, मोस्ट प्रोबॅबल कळाली की जास्तीत जास्त मॉलिक्यूल कडे जी वेलोसिटी असेल ती काय असते, मोस्ट प्रोबॅबल. सगळ्यांची वेलोसिटी समजा 100 मीटर पर सेकंड आहे, खूप सारे तुमच्याकडे 1000 मॉलिक्यूल आहे आणि 1000 मॉलिक्यूल मध्ये 300 मॉलिक्यूलची वेलोसिटी 100 मीटर पर सेकंड आणि बाकीच्या 600 ची काही पण. तर जे 300 मॉलिक्यूलची जी 100 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे ना, ते सेकंड स्क्वेअर नाही फक्त सेकंड, ती वेलोसिटी काय झाली, मोस्ट प्रोबॅबल. मोस्ट प्रोबॅबल जास्तीत जास्त ज्या मॉलिक्यूलची जी वेलोसिटी असते तिला काय म्हणायचं, मग मोस्ट प्रोबॅबल वेलोसिटी. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट काय येतं बघा, सेकंड येते ॲव्हरेज वेलोसिटी. काय येते, ॲव्हरेज वेलोसिटी. बोर्डचा चांगला बँड वाजलेला आहे, मीटरच याच्यावर. ठीक आहे. बघूया बोर्डचं काहीतरी हे करू. कोणाला माहित असेल बोर्डचं काही रिपेअरिंगचं तर कमेंट करून सांगणे किंवा फोन करून सांगणे. ॲव्हरेज वेलोसिटी. ओके. ॲव्हरेज वेलोसिटी किंवा ॲव्हरेज स्पीड. आपण इथं काय करणार आहे, स्पीडच्याच फॉर्म मध्ये घेणार. बरं, ॲव्हरेज स्पीड कशी लिहितो रे आपण, ॲव्हरेज कसा काढतो, काय करतो, सगळ्याची बेरीज करतो आणि किती याची संख्यांची बेरीज केली तिला डिवाइड तेवढ्या संख्याने करतो. व्ही ए व्ही जी ॲव्हरेज इज इक्वल टू V1 प्लस V2 प्लस V3 प्लस डॉट 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 Vn डिवाइड बाय n झाली ॲव्हरेज स्पीड. ठीक आहे. तर हिचं अशा पद्धतीने काढतो. तर हिची काय व्हॅल्यू माहिती का, √8/π RT/m. ठीक आहे. यांचं पण मीनिंग तेच आहे, 8RT/m √π. काय नाही मला वाचायचं सगळं. ठीक आहे. तर हे फॉर्म्युला लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट व्हॅल्यू जी तुम्ही शिकलेली आहे ती काय आहे, रूट मीन स्क्वेअर वेलोसिटी. हिला आपण काय दाखवलं होतं, URMS. URMS काय होतं बरं, रूट मीन स्क्वेअर. पहिले काय केलं आपण, सगळ्या वेलोसिटीचा काय केलं आपण, स्क्वेअर केला. U1 स्क्वेअर प्लस U2 स्क्वेअर प्लस U3 स्क्वेअर प्लस डॉट 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 प्लस UN स्क्वेअर अपॉन n सगळ्याचा स्क्वेअर करून काय घेतलं, रूट घेतलं. हे रूट मध्ये आहे, n पण काय रूट मध्ये. हे u आहे, U1 स्क्वेअर U2 स्क्वेअर सगळ्यांची रूट मीन स्क्वेअर झाली. ती काय झाली, रूट मीन स्क्वेअर. हिची व्हॅल्यू किती आली रे, मागच्या डेरिवेशन घेतलं होतं बघा आपण, प्रॉब्लेम मध्ये डेरिवेशन दोन टाकले, 3RT अपॉन n. 3RT अपॉन n. आता बघा मला सांगा, ही दुसरी आहे ना ॲव्हरेज, काय दुसरी, ही तिसरी. बरं, याच्यात कोणाची व्हॅल्यू जास्त असेल रे, याच्यात कोणाची व्हॅल्यू असेल, ही झाली समजा VAVG झाली. ही व्हॅल्यू कशाची झाली, V ॲव्हरेज झाली. ही RMS ची व्हॅल्यू झाली. ओके. आता दुसरी काय आपली VMP इज इक्वल टू √2RT/m. या तीन वेलोसिटी झाल्या. या तीन वेलोसिटी सेम गॅससाठी, काय गॅस काय सेम आहे, टेम्परेचर पण काय सेम आहे. तर कोणाची व्हॅल्यू जास्त आहे, दोघाला
गॅसचं टेम्परेचर सेम आहे, म्हणजे आर पण सेम आहे, एम पण सेम आहे. आर तर माहिती तुम्हाला कॉन्स्टंट आहे, टेम्परेचर पण काय मी सांगतोय कॉन्स्टंट आहे, माना कॉन्स्टंट, नसन मानायचं तरी मानावं लागेल. एम पण काय कॉन्स्टंट आहे, मोलार मास पण काय कॉन्स्टंट आहे. गॅस बदलणार आहे का तिन्ही कंडिशन मध्ये. मग कोणती व्हेलॉसिटीची व्हॅल्यू जास्त बघा, हिचा किती व्हॅल्यू आहे 18/3.14. याची काय उत्तर येतं बघा. त्याच्यानंतर बघा हे RT अपॉन एम इथं कॉमन आहे, RT अपॉन एम इथं पण कॉमन आहे, अंडर रूट मध्ये RT अपॉन एम इथं पण कॉमन. क्लियर आहे का? तर याचं करा 3.14 भागीला हे. त्याच्यानंतर रूट टू इथं काय जास्त आहे, रूट 2 ची व्हॅल्यू येते 1.414. ओके. त्याच्यानंतर URMS मध्ये काय येतं अंडर रूट 1.73 आय थिंक 1 येतं. ओके. मग याच्यामध्ये कोणती व्हॅल्यू जास्त येईल ती तुमचा आन्सर आहे. कोणती आहे ती त्याला करा बरं. आय थिंक माझ्या माहितीप्रमाणे VMP त्याच्यापेक्षा मोठी येते. त्याच्यानंतर येते VAVG, त्याच्यानंतर येते URMS, त्याच्यानंतर काय येते URMS. ठीक आहे. सर्वात कमी कोणाची व्हॅल्यू येते V मोस्ट प्रोबॅबल वेलोसिटी, त्याच्यानंतर ॲव्हरेज, त्याच्यानंतर URMS. ठीक आहे. याच्यापेक्षा जर काही वेगळं असेल तर मला सांगणे. ठीक आहे. चालेल. VMP त्याच्यानंतर ठीक आहे. त्याला परत अंडर रूट मध्ये घ्या. सॉरी हे राहून गेलं, हे रूट 2 जर झालंच. हां हे अंडर रूट मध्ये घ्या, मी तेच विचार करत होतो. याचा डिवाइड करा आणि जे येईल आन्सर त्याचा रूट काढा, तेव्हा बरोबर आहे. रूट 3 तुम्हाला माहिती आहे, रूट 3 इकडे घेतलं बाकीचं तिकडे ठेवलं. ठीक आहे. रूट 3 च्या व्हॅल्यू रूट 2 च्या व्हॅल्यू पाठ करायला सांगितलं होतं. ठीक आहे. तर हे लिहा. सर्वात कमी याची व्हॅल्यू असते, सर्वात त्याच्यानंतर याची, त्याच्यानंतर सर्वात जास्त याची. ठीक आहे. चालेल. व्हेलॉसिटीची सेम गॅस सेम टेम्परेचरवर जर मोजला, सेम गॅसची सेम टेम्परेचर आणि सेम टेम्परेचर आणि काय मोलर, सो सेम गॅसचं मॉलिक्युलर मास काय असणार सेमच असणार. बरोबर. सेम गॅसचं जर सेम टेम्परेचरवर व्हेलॉसिटी मोजली तर सर्वात कमी येते मोस्ट प्रोबॅबल, सर्वात जास्त येते रूट मीन स्क्वेअर, आणि ॲव्हरेज काय असते ॲव्हरेजच राहते, मध्येच राहते. ओके. ते अशा पद्धतीने राहतं. त्याच्यानंतर आपण याच्यावर काही गणित घेऊया, प्रॉब्लेम्स. या बोर्डची पार बँड वाजलेली, त्याला कशा कशानं नाही धुतलं, पॉलिंगनं धुतलं, इव्हन तुमचं फाइंड द क्वेश्चन 1 घ्या. फाइंड द URMS of O2 molecule at 127 डिग्री सेल्सिअस. 127 डिग्रीला O2 मॉलिक्यूलची URMS किती असेल? URMS we know that URMS is equal to under root 3RT upon M. ओके. टाका व्हॅल्यू अंडर रूट 3 मल्टिप्लाय बाय 25 अपॉन 3 टाकतो, कारण हे 3 आणि 3 कटून जाईल. मल्टिप्लाय बाय T 127 गुणिला 200 प्लस 273 400. ओके. डिवाइड बाय हे सगळ्याला आहे. M किती आहे 32. ओके. त्याच्यानंतर काय करणार बरं, ते बघा हे कटलं 25 राहू द्या तसंच. याची मी फोड कशी करतो बघा, 25 गुणिला 400. ओके. जसंच्या तसं, कारण हे स्क्वेअर रूट आहे बघा. त्याच्यानंतर 2 गुणिला 16. ओके. इकडे काय आहे URMS जसंच्या तसं. ओके. मग काय करणार, टेकिंग स्क्वेअर रूट काढा पटापट. 5 याचं स्क्वेअर रूट, याचं 20, याचं रूट 2 मल्टिप्लाय बाय 4. 4 1 4 कट्टल 5. ओके. URMS
याला 25 √2 मल्टिप्लाय बाय √2 डिवाइड बाय √2 काय होणार मग हे 12.2. ओके, त्या इतकीच जरी ठेवलं तरी चालेल. 25 √2 इतकी कमी नाही आहे. हा, एक गोष्ट चुकली बघा. काय चुकलं तर मोलार मास 10⁻³ ग्राम मध्ये घेतलं, केजी मध्ये घ्यायचंय. कशामध्ये घ्यायचंय? केजी मध्ये घ्यायचंय. मग आता काय होतं बघा, हे 10⁻³ वरती पाठवलं. काय केलं मी? 10⁻³ वरती पाठवला. 10⁻² × 10 असं लिहिलं बघा. 10⁻³ वरती प्लस होईल, मी याला असं चालतं, बिलकुल चालतं. याला असं वर. बरं, त्याच्यानंतर ह्या 32चं काय केलं मी? कोड केलं 16. ओके, थोडस काटाकाटी सोपी जाऊ म्हणून, बाकी काही नाही. हे असं कटलं, हे कसं 5चा भाग बसला. क्लिअर आहे? आता काय केलंय? स्क्वेअर रूट काढाय. आता स्क्वेअर रूट काढावं. रूट काढायचं परत स्क्वेअरचं. बरं, 5चा स्क्वेअर काढला, बरोबर आहे. ओके, 25चा स्क्वेअर रूट 5, 400चा 20 मल्टिप्लाय बाय 10⁻², 10. त्याच्यानंतर हे बघा, इथं 5 राहिले, याचा स्क्वेअर रूट निघतो का? नाही, हे जसंच्या तसं. खाली डिवाइड मध्ये 16चा स्क्वेअर रूट 4, 4 1 4, 4 5 20, 25 5 5 25, 25 गुणिला 10 किती झाले? 25 गुणिला 10 250. हे किती झालं मग? 250√5 मीटर पर सेकंड. SI युनिट. सगळ्या व्हॅल्यू SI युनिट. हे आलं आन्सर. हे काय आलं मग तुमचं आन्सर. ठीक आहे, चला. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे. राहिलं होतं. ठीक आहे, कॅल्क्युलेशन कळाली का? काय केलं? 10⁻³ वरती गेला, असं फोड केली. आणि हे प्रॅक्टिसनं तुम्हाला सुचत जाईल. ठीक आहे, मला पण असं पहिल्या अटेम्प्ट मध्ये सुचून गेलं. आता बरं, जेव्हा तुमच्या वयाचं होतं तेव्हा नव्हतं सुचत. तेव्हा मग प्रॅक्टिस. मी तुम्हाला एक व्हिडिओ टाकलेला आहे बघा आज युट्यूबवर, हे युट्यूबचा, की सर गणित का सुटत नाही. गणित का सुटत नाही तर तुम्ही प्रॅक्टिस करत नाही. तुमच्याकडे नॉलेज आहे पण काय एक्सपिरियन्स नाही का? काय काही तर नाही आहे. क्वेश्चन नंबर 2. At what temperature, okay, the RMS, okay, speed of methane molecule will be same as the RMS speed of He molecule at 127 degree Celsius. At 120 degree Celsius. काय सांगितलेलं आहे? ॲट व्हॉट टेम्परेचर, कोणत्या टेम्परेचरला मिथेनची आरएमएस स्पीड ही हेलियमच्या 127 डिग्री तापमानावर असणाऱ्या आरएमएस स्पीडच्या बरोबर असेल. ऑप्शन आहे बघा तुमचे 1200, 1600, 2000, 2400. सगळ्याचे सगळे आन्सर आहे केल्विन मध्ये. हा मूड खराब झाला तर एक्झाम मध्ये मी सगळे डिग्री मध्ये दिली. डिग्रीचा पहिला आन्सर ते तुमचा आन्सर जे राहील तेच राहील ऑप्शन ए. माहिती ना, मी घोळ करत असतो. बरं, सिंपल आहे. काय करायचं? वी नो दॅट URMS इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे? √3RT/m. बरं, ठीक. याच्यावरून काय कळतं रे? UR
ms is proportional to कोणाला proportional आहे रे √T/m क्लियर आहे r तर कॉन्स्टंट आहे 3 तर कॉन्स्टंट आहे क्लियर आहे तर त्याचा तर काही फरक नाही पडणार मग याच्या आणि याच्या व्हॅल्यूवर डिपेंड आहे ठीक आहे मग काय करणार आपण urms यांचा रेशो घ्यायचा urms of CH4 upon urms upon helium काय होणार आहे म्हणे ह्या दोन इक्वल होणार बरोबर सेम काय होणार आहे सेम जर याची व्हॅल्यू सेम असली तर यांचा डिवायडेशन केल्यावर किती येणार 1 येणार याची व्हॅल्यू सेम होणार म्हणजे urms जी मिथेनची बनत तीच urms कोणाची असली पाहिजे म्हणजे सेम ॲज दॅट ऑफ RMS स्पीड ऑफ हेलियम टेम्परेचर सारखं राहणार आहे का नाही टेम्परेचर सारखं नाही राहणार इज इक्वल काय होणार √T इथं काय आहे CH4 आहे मग इथं डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे तर CH4 अपॉन काय येणार m कोणाचं येणार CH4 अपॉन बरोबर नाही हे असं अपॉन आहे मी डायरेक्ट वरती लिहितो अपॉनचं अपॉन खाली लिहून ते परत काय होणार उलट होणार m वर जाणार काय होणार m he आणि t he उलट होतं खालचं याच्या खाली आहे ना हे कसं याच्या खाली आहे त्याच्या खाली लिहून परत उलट करा नसेल तर घरी लिहून पाहिजे कळालं आता TCH4 आपल्याला काढायचंय ओके मल्टीप्लाय बाय मोलार मास ऑफ हेलियम माहिती का बिलकुल माहिती किती आहे 4 गुणिला 10 टू द पॉवर -3 ओके त्याच्यानंतर मोलार मास ऑफ मिथेन 16 गुणिला 10 टू द पॉवर -3 गुणिला टेम्परेचर ऑफ हेलियम दिलेलं आहे 127 म्हणजे किती झालं 400 बरोबर आहे का 400 केल्विन हे 10 टू द पॉवर 3 18 टू द पॉवर 3 कटलं ओके या दोघांचं काय व्हॅल्यू सेम होणार आहे म्हणजे सेम संख्येला सेम संख्येने डिवाइड केलं तर किती येतं 1 येतं मग काय केलं आपण टेकिंग स्क्वेअर करायची गरज आहे का करावं स्क्वेअर काय केलं आता स्क्वेअर केलाय म्हणजे स्क्वेअर रूटचं साइन निघून जाईल स्क्वेअर रूटचं साइन निघल्यावर काय येईल 1 is equal to TCH4 into 4 divide by 16 multiply by 400 बरोबर आहे नाही बरोबर आहे 4 1 4 आणि हे झाले 100 गुणिला 1600 आणि हे इकडं म्हणजे 1600 मी इकडं शिफ्ट करून दिलं TCH4 is equal to हे सगळंच्या सगळं 1600 इकडं गेलं केल्विन खतम आन्सर आला बरोबर नाही हे 1600 इकडे गुणधन डायरेक्ट इकडे पाठवून दिलं एकाच स्टेपवर क्लियर आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन लिहून घ्या काही अवघड नाही क्वेश्चन हे फक्त माहित पाहिजे की काय इथं सेम झालं म्हणून याची व्हॅल्यू सेम आहे पुढच्या एखाद्या एक्झाम्पल मध्ये काय होईल याच्या चौपट होईल किंवा याच्या तिप्पट होईल मग इथं खाली 3 येणार 5 पट होईल 5 येणार सेम झालं म्हणून हे दोघं जण काय झाले कटून गेले असं असतं कोणी सजेशन करा बाबा हे व्हाईट बोर्ड का मिटत नाही का दिवस रात्र याच्यावर अत्याचार चालू आहेत मार्करचे ठीक आहे आपला खडूचा बोर्ड बरा होता त्याच्यापेक्षा पाण्यानं धुतलं की झालं का नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा द ॲव्हरेज स्पीड ऑफ N2 gas at 600 Kelvin the average speed of N2 gas at 600 Kelvin is x meter per second. Okay. Find the temperature
find the temperature at which its average speed will be 3x मीटर पर सेकंड. काय झाली पाहिजे? तिप्पट झाली पाहिजे. 3x पर मीटर सेकंड म्हणजे आधी x आता काय झाली 3x झाली. बरं, काय विचारलंय? ॲव्हरेज व्हेलॉसिटी. वी नो दॅट VAVG बरोबर नाही इज इक्वल टू अंडर रूट 8 अपॉन पाय RT अपॉन M हा फॉर्म्युला आहे. बरं, याच्यावरून काय कळतं रे आपल्याला? VAVG इज प्रोपोर्शनल टू अंडर रूट कशावर प्रोपोर्शनल आहे आता इथं? सर RT अपॉन M नाही. काय सांगितलंय? N2 गॅसला कितीवर मोजलंय? 600 केल्विन वर. त्याच्यानंतर काय सांगितलं? फाइंड द टेम्परेचर at which its average speed will be 3x. इथे कोणाची 3x एव्हरेज स्पीड करायची आहे? परत N2 चीच करायची. म्हणजे दोन्ही केस मध्ये मोलार मास काय सारखं आहे. मोलार मास बदलणार आहे का? पहिले काय केलंय? एव्हरेज स्पीड आपण 600 केल्विन वर मोजली. दुसरी एव्हरेज स्पीड आपल्याला मोजायची आहे जेव्हा त्याची वेलॉसिटी काय 3 टाइम्स झालेली असेल तेव्हा आपल्याला काय करायचं आहे? टेम्परेचर मोजायचं. जेव्हा त्या N2 ची स्पीड 3 टाइम्स झाली असेल आधीच्या पेक्षा तेव्हा आपल्याला टेम्परेचर किती असेल हे काढायचं. तुम्हाला माहिती आहे कायनेटिक एनर्जी किंवा वेलॉसिटी ऑफ गॅस मॉलिक्यूल कशावर डिपेंड असते? टेम्परेचर. कायनेटिक एनर्जी हे कशाचं फंक्शन आहे? टेम्परेचरचं. टेम्परेचर वाढलं तर कायनेटिक एनर्जी वाढली. कायनेटिक एनर्जी वाढली तर का वाढली? टेम्परेचरमुळे वाढली. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची. कोणाबद्दल? गॅस बद्दल. ओके, गॅस बद्दल. आता बाकीच्यांसोबत लागू होतं नाही होतं ते गॅरंटी. बरं, मग काय कशाला प्रोपोर्शनल आहे? फक्त T ला. M ची गरज आहे का या केस मध्ये? नाही. कधी कधी काय होईल? नायट्रोजनच्या जागी काय म्हणणार? फाइंड द टेम्परेचर ॲट विच ऑक्सिजन ॲव्हरेज स्पीड विल बी 3x असं सांगितलं. तर मग त्या केस मध्ये तुम्हाला M घेणं गरजेचं आहे. बरोबर आहे नाही? डिपेंड करतं. ठीक आहे. आणि जरी मी असं जरी लिहिलं तरी काय होणार? याची व्हॅल्यू सेम येणार, कट होऊन जाणार. बरोबर ना? असं पण जरी केलं, एखाद्यानं असं केलं आणि गणित सोडवलं, काय होणार आहे? तो पुढच्या स्टेप मध्ये काय करणार आहे? दोन्ही व्हॅल्यू सारख्याच राहील एमच्या काय राहील? N2 ची व्हॅल्यू काय 28 आहे. 28 × 10⁻³ वर बी राहील खाली बी राहील. मग ते काय होईल? कॅन्सल होईल. बरोबर नाही? मागच्या गणितात बेटर आहे असं करा. जरा स्मार्ट वाटतो, प्रोफेशनल माणूस वाटतो. प्रोफेशनल माणूस काय करतो? चुका कमी करतो, एकदम हे करतो. ठीक आहे. आणि जर दुसरी गोष्ट हे यमल्या काटाकाटी करा, वेळ जातो. जाईल 2-4 सेकंद जातोच. बरोबर आहे? 2-4 सेकंदात एखादं काळं करणं होऊन जातं. बरं, ॲव्हरेज व्हेलॉसिटी कशाला प्रोपोर्शनल आहे? मग VAVG पहिल्यांदा इंटू VAVG सेकंड पहिली दुसरी इज इक्वल टू काय होणार? √T1 अपॉन T2. ओके, VAVG किती आहे? x नंतर किती झाली? 3x इज इक्वल टू √600 डिवाइड बाय टिंग टाउन किती झाली? T2 काढायचं आहे. ओके, नेक्स्ट स्टेप टेकिंग स्क्वेअर. हे x कटलं 1/9 इज इक्वल टू किती झालंय? 600 अपॉन T2. हे T2 इकडे गेलं, 9 तिकडे गेलं, T2 इकडं, 9 तिकडं, T2 इज इक्वल टू 9×54. कशामध्ये आन्सर येणार? केल्विन मध्ये. खतम. काहीच नाहीये, लई सिंपल गणित आहे. तुमच्यासाठी तर हे हलवा आहे. ठीक आहे. सर भूक लागली मला, बरं खाली चांगला जेवणाचं चालू आहे आणि मला भूक लागली आहे. काय त्यामुळे मी पटकन लेक्चर संपवणार आणि खाली पडणार. ठीक आहे. ह्या फॉर्म्युल्याचं डेरिव्हेशन काही गरजेचं नाही. हे फक्त फॉर्म्युले लक्षात ठेवा. एक चिठ्ठी बनवायची मस्तपैकी
प्रत्येक चॅप्टरच्या फॉर्म्युल्याची काय करायची, एक चिठ्ठी बनवायची आणि मग गणित सोडवायला घ्यायची. काय होतं, दरवेळेस ती थेअरीमध्ये वाचा, शोधा, खूप वेळ जातो, गणित पटपट सुटत नाही. मग काय होतं, 4 तास घेते आणि 10 गणित होते, ते चालत नाही आपल्याला. ठीक आहे. नंतर बघा नेक्स्ट पॉइंट आहे तुमचा मॅक्सवेल स्टॅटिस्टिकल डिस्ट्रीब्युशन ऑफ व्हेलॉसिटी. एवढा काही इम्पॉर्टंट मला असं वाटलं नाही, पण कॉन्सेप्च्युअल आहे, याने कॉन्सेप्ट चांगले होते. ठीक आहे. शिकण्यासारखं खूप आहे या पॉइंट मध्ये. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू मला तर वाटत नाही हा काय. मॅक्स वेल्स स्टॅटिस्टिकल distribution of velocity. स्टॅटिस्टिकल म्हणजे काय रे, तुम्ही स्टॅटिस्टिक शिकला असाल 9वी 10वीला. काय असतं रे, खूप सारा डेटा दिलेला असतो, त्याच्यावरून काहीतरी तुम्ही फाइंड करा. खूप सारा डेटा दिलेला असतो, स्टॅटिस्टिक, बरोबर नाही. किंवा काय करतो आपण की जानेवारी तेवढा पाऊस पडतो, जून मध्ये एवढा पाऊस पडतो, जुलै मध्ये एवढा पडतो, ऑगस्ट मध्ये पडतो. 12 वर्षाच्या पूर्ण पावसाचं काय करतो आपण, नोंदणी करतो आणि त्याच्यावर एक ॲव्हरेज काढतो किंवा त्याचा मीन काढतो, मोड काढतो, मीडियन काढतो. सगळे हे स्टॅटिस्टिकच्या भानगडी. तर त्याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे, व्हेलॉसिटीचं डिस्ट्रीब्युशन करायचं की बाबा कोणती व्हेलॉसिटी जास्त प्रमाणात भेटती, कोणती व्हेलॉसिटी कमी प्रमाणात भेटती. ठीक आहे. याचं एक ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आपण काय करतो, ग्राफ काढतो, बघतो की ह्या व्हॅल्यूला इतकी व्हेलॉसिटी, त्या व्हॅल्यूला तितकी व्हेलॉसिटी, अमक्या व्हॅल्यूला अमकी व्हेलॉसिटी, त्याचा एक ग्राफ काढतो. ठीक आहे. तो जो ग्राफ निघतो ना, त्या ग्राफच्या खालचा जो भाग असतो तो काय असतो, एरिया अंडर कर्व म्हणतात. तुम्ही जेव्हा इंटिग्रेशन शिकाल, ठीक आहे, मॅथ्स मध्ये इंटिग्रेशन शिकाल, समजा एखादा असा ग्राफ काढला, हा काय झाला, कर्व झाला. त्या कर्वच्या खाली जो एरिया असतो ना, हा इंटिग्रेशन न काढता येतो बघा आपल्याला, इंटिग्रेशन. आणि हा एरिया किती येतो माहिती का, जेवढे तुमच्याकडे गॅस मॉलिक्यूल असतात. कळलं तुम्हाला, एवढं त्याच्यात काही सध्या डोकं नव्हतं. ठीक आहे. जी मेन गोष्ट आहे ती शिकून घ्या. मॅथचे सर तुम्हाला शिकवतील, मॅथचे सर कॅपेबल आहे आपले, बेस्ट मॅथमॅटिक्स तुम्हाला तिथंच मिळेल. ग्राफ ऑफ फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्यूल वर्सेस स्पीड. ठीक आहे. मॅक्सवेलच्या स्टॅटिस्टिकल डिस्ट्रीब्युशन मध्ये काय असतं माहिती का, आपण काय करतो, ग्राफ काढतो. कशाचा ग्राफ काढतो, फ्रॅक्शन of molecules versus speed. कशाचा ग्राफ काढतो आपण, फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्यूल्स वर्सेस स्पीड. सर हे फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्यूल्स काय नसन कळालं तर फ्रॅक्शनच्या जागी नंबर ऑफ मॉलिक्यूल्स वर्सेस स्पीड, किती मॉलिक्यूल्स आहेत त्याच्यामध्ये स्पीड कशी असते. ठीक आहे. असं जरी केलं तरी लक्षात ठेवा. बघा काय ग्राफ येत होतं, एक्स ऍक्सिस ला स्पीड असते, वाय ऍक्सिस ला फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्यूल. ठीक आहे. ओके. याला कधी कधी असं पण लिहितात, dn अपॉन n असं पण लिहितात या गोष्टीला. या फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्यूल्सला काय करतात असं पण. याचा एक कर्व येतो, हा कर्व साधारण असा असतो. ठीक आहे. दोन्हीकडे कर्वला एक्स ऍक्सिसला टच करू नका, दोन्हीकडे कर्वला एक्स ऍक्सिसला टच करू नका. हे काय झाली स्पीड. त्याच्यावरून काय कळतं बरं, या डिस्ट्रीब्युशनवरून आपल्याला एक कर्व काढला. आपण काय केलं, प्रत्येक गॅस मॉलिक्यूल घेतला, एक भांडं घेतलं, त्या भांड्यामध्ये काय केलं, गॅस मॉलिक्यूल घेतला, प्रत्येक गॅस मॉलिक्यूल काढला, पाहिलं, प्रत्येकाची काय केली, व्हेलॉसिटी पाहिली. तर व्हेलॉसिटी मध्ये आपल्याला काय कळालं, काहींची व्हेलॉसिटी खूप थोडे मॉलिक्यूल आहे, समजा इतके, ज्यांची व्हेलॉसिटी काय ही पॉइंट, बरोबर नाही. इकडे जसं जसं जाल तसं तसं व्हेलॉसिटी वाढत जाईल, इकडे जसं जाल तसं गॅस मॉलिक्यूल्स काय होईल, वाढत जाते, बरोबर ना. एक्स एंड वाय ऍक्सिस, इकडे संख्या वाढत जाते, इकडे संख्या वाढत जाते. पॉझिटिव्ह क्वाड्रंट, फर्स्ट क्वाड्रंट शिकलेले आहात, लय ग्राफ झालेले आहे. ओके. ते बघा इथं स्पीड काय असणार, खूप कमी असणार, आणि इकडं स्पीड काय असणार, इकडं काय असणार, स्पीड खूप जास्त असणार. आता बघा या झोन मध्ये
आता बघा मला सांगा, खूप कमी स्पीड आणि खूप जास्त स्पीड मॉलिक्यूलची काय आहे? खूप साऱ्या मॉलिक्यूलची का खूप थोड्या मॉलिक्यूलची? खूप कमी स्पीड ही खूप थोड्या मॉलिक्यूलची. बघा खूप थोडेच मॉलिक्यूल. इथं काय असणार, समजा 10 मॉलिक्यूल असणार, इकडे 20 असणार, इकडे 100 असणार, इकडे 1000 असणार, इथं काय असणार काहीतरी XYZ, हिच्यापेक्षा खूप जास्त. याच्यावरून काय कळतंय आपल्याला? ह्या पॉईंटवरून आपल्याला असं कळतंय की खूप थोड्या मॉलिक्यूलची खूप छोटीशी स्पीड आहे. बरोबर, इथं स्पीडचा व्हॅल्यू असेल इथं काहीतरी 10 असो, पण खूप छोटेसे. बघा हे इकडं याची पण संख्या काय येते, खूप छोट्याशा मॉलिक्यूलची पण काय असते, खूप छोट्याशा मॉलिक्यूलची स्पीड पण काय खूप जास्त आहे. मग आपण याच्यावरून एक कन्क्लुजन काढू शकतो का? काय काढू शकतो? काय वाक्य लिहायचं होतं? मॉलिक्यूल विथ व्हेरी, काय कन्क्लुजन निघतं याच्यावरून? हॅशटॅग मॉलिक्यूल्स विथ व्हेरी लो स्पीड and molecule with very high speed are less in fraction. म्हणजे काय? खूप थोडेसे मॉलिक्यूल आहे ज्यांची काय लो स्पीड आणि व्हेरी हाय स्पीड, बाकीचे काय मधल्यामध्ये. बरोबर आहे नाही? खूप सारे मुलं असतात जे टॉप, खूप कमी मुलं असतात जे टॉप करतात, खूप थोडे मुलं असतात ज्यांना काहीच येत नाही, आणि बाकीचे सगळे हे मध्ये असतात. असंच नाही? बरोबर. बरं, त्याच्यानंतर आता ही जी आहे बघा, ही खूप जास्त मॉलिक्यूल आहे बघा की ज्यांची ही स्पीड आहे, ही स्पीड, ही टॉपची स्पीड खूप जास्त मॉलिक्यूलची आहे, त्यांची काय ही स्पीड आहे. या स्पीडला आपण काय म्हणूया? खूप मॉलिक्यूलची. बघा इथं मॉलिक्यूलची संख्या वाढत चालली, या ऍक्सिसला काय होतंय, मॉलिक्यूल्सचे नंबर वाढत चालले, या ऍक्सिसला काय होतंय, स्पीड वाढत चालली. मग मला सांगा, ह्या पॉइंटला, हा पीक पॉइंट आहे बघा, ह्या पीक पॉइंटला खूप साऱ्या मॉलिक्यूलची काय ही स्पीड आहे. ही काय असं समजा x असं, एक्स मॉलिक्यूल्स, एक्स नंबर ऑफ मॉलिक्यूल्सची स्पीड काय खूप आहे. एक्स मॉलिक्यूल म्हणजे खूप सारे मॉलिक्यूल्स काय ह्या स्पीडवर. बरोबर, ही व्हॅल्यू, ही व्हॅल्यू स्पीडची व्हॅल्यू खूप साऱ्या मॉलिक्यूलची सर्वात जास्त आहे. ह्या व्हॅल्यू सर्वात जास्त नंबर ऑफ मॉलिक्यूल्सची स्पीड काय आहे ही, याला आपण समजा म्हणूया y. तर काय y व्हेलॉसिटी ही x नंबर ऑफ मॉलिक्यूल्सची आहे. बरं ठीक आहे, जाऊ दे, नसन कळालं तर काय y ही स्पीड सर्वात जास्त मॉलिक्यूलची जे पण आपण घेतले. ह्या स्पीडला काय म्हणायचं रे? ह्या स्पीडला आपण काय म्हणू शकतो? ह्या स्पीडला मी असं म्हणू शकतो का की y ही नथिंग बट vmp आहे, मोस्ट प्रोबॅबल स्पीड. मोस्ट प्रोबॅबल स्पीड जितकी मी तुम्हाला सांगितलं होतं की तुमच्याकडे काय 1000 मॉलिक्यूल आहे, 1000 मध्ये 300 मॉलिक्यूलची स्पीड काय सेम आहे, सारखीच आहे, म्हणजे मोस्ट प्रोबॅबिलिटी त्यांची येण्याची. इथं पण काय हायेस्ट नंबर ऑफ मॉलिक्यूल्सची प्रोबॅबिलिटी काय, इथं जास्त जणांची स्पीड काय येते ह्या पॉइंट वर येते. म्हणजे इथे काय हायेस्ट नंबर ऑफ मॉलिक्यूल आहे ज्यांची स्पीड ही, हायेस्ट नंबर ऑफ मॉलिक्यूल्स, इकडे मॉलिक्यूल दिसतात ह्या ऍक्सिस वर, हायेस्ट नंबर ऑफ मॉलिक्यूलची स्पीड काय y, हायेस्ट नंबर ऑफ मॉलिक्यूल्सची. मग ही काय झाली गॅसची मोस्ट प्रोबॅबल स्पीड झालेली. कळतंय की नाही? याच्यावरून आपल्याला ही गोष्ट कळते. ठीक आहे, क्लिअर आहे की मोस्ट प्रोबॅबल स्पीड काय राहील, हा पीक पॉइंट प्रोबॅबल जास्तीत जास्त जणांची. बरोबर नाही, जास्तीत जास्त गॅसच्या मॉलिक्यूलची व्हॅल्यू काय ही स्पीड. ओके, बरं, त्याच्यानंतर एक क्वेश्चन देतो मला मी तुम्हाला. एक काय क्वेश्चन, जोड्या लावा. ही झाली स्पीड. ओके, फ्रॅक्शन ऑफ मोल, हे झालं, हे झालं, काढून टाकतो, हे बी काढून टाकतो. ओके, ही खाली चालली अशी, अशी, हे काही नाही, हे बी नाही. ओके,
याला म्हणा V1, डबल काढा एक डायग्राम तुम्ही, माझ्यासारखा कन्फ्युजन नका करू, मला दरवर्षी 11वी 12वी करणे. V3 बर, त्याच्यात मला सांगा V1, V2, V3 आणि VMP कोणती राहील, VRMS कोणती राहील आणि VAVG कोणती राहील. या तीन वेलॉसिटी दिली आहे, या तीन वेलॉसिटी मध्ये कोणती VRMS राहील, कोणती VMP राहील, कोणतीही राहील. कोणती राहील बरं? एक तर माहित झाली सर, ही जी पीक आहे मोस्ट प्रोबॅबल, ही खूप जास्त मॉलिक्युलची आहे, म्हणजे ही काय V अशी, हे करेक्ट. आता राहिला प्रश्न V2 आणि V3 काय, V2 आणि V3 काय. मग सांगा कोणाची व्हॅल्यू जास्त आहे, V2 ची जास्त आहे का V3 ची जास्त आहे? V2 ची जास्त आहे का V3 ची? V3 ची व्हॅल्यू जास्त आहे. V3 ची व्हॅल्यू जास्त आहे, कारण बघा हे इकडं व्हॅल्यू वाढत चालली आहे, इकडं जशी जशी व्हॅल्यू घ्याल ती काय होईल, वाढत जाणार आहे. V3 ची व्हॅल्यू जास्त आहे. आता आपण जेव्हा हे वेलॉसिटी शिकलो होतो तेव्हा काय लिहिलं होतं मी, VMP त्याच्यापेक्षा जास्त असती VAVG, त्याच्यापेक्षा जास्त असती URMS, त्याच्यापेक्षा जास्त असती URMS. इथं थोडंसं नोटेशन फॉल्ट झाला, URMS असं लिहिलं आपण, URMS आपण URMS म्हणतो ना तिला, रूट मीन स्क्वेअर असं दाखवलेलं. मग सर्वात जास्त कोण असतील, URMS. म्हणजे मग V3 काय झाली, URMS, V2 काय झाली, हे झाली, बरोबर नाही. VMP काय असते, मोस्ट प्रोबॅबल, ही तर फिक्स राहणार, जेवढ्या जी स्पीड जास्तीत जास्त मॉलिक्युलची असेल ती काय राहणार, मोस्ट प्रोबॅबल, बरोबर आहे. त्याच्यानंतर काय असते, ॲव्हरेज स्पीड जराशी याच्या खाली असते, बरोबर आहे. त्याच्यानंतर काय असते हे, आणि आपण प्रूव्ह कशाने केलेले, ते फॉर्म्युले तीन फॉर्म्युलेचं काय केलं, कम्पेअर केलं, स्क्वेअर रूट काढला, ठीक आहे. तर मग याच्यावर आपल्याला ही गोष्ट कळते, बरोबर आहे. सर्वात जास्त कोण असती, ही असते. हे लिहून घ्या, हे लिहून घ्या, सगळं लिहून घ्या, ठीक आहे. चालू. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा, नेक्स्ट प्रॉब्लेम आहे बघा हा, तेच आहे स्पीड, ओके, फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्युल्स, त्याला काय म्हणतो आपण, dN/n असं पण लिहितो त्याला. बरं ठीक आहे. काय, ग्राफ ऑफ टू डिफरंट गॅसेस, ग्राफ ऑफ टू डिफरंट गॅसेस, कोणते गॅस आहे, गॅस ए आणि गॅस बी, आर ड्रॉन ॲट सेम टेम्परेचर. काय सांगितलेलं आहे, गॅस आहे, हे दोन कर्व काढलेले कोणाचे, त्या गॅसचे आहे ज्यांचं टेम्परेचर काय फिक्स आहे. म्हणजे काय केलं की याला एका टेम्परेचरवर फिक्स केलं, याला एका टेम्परेचरवर फिक्स केलं, आणि त्यांच्या काय केलंय आता आपण, त्यांचे जे मॉलिक्युल्स आहे त्यांची स्पीड काय केली आपण, प्लॉट करतो. आणि हा कर्व आपल्याला, हे दोन कर्व काय केले, भेटलेले. काय भेटलेले आपल्याला, हे दोन कर्व भेटलेले. तर Ma आणि Mb काय म्हणे, की गॅस ए आणि गॅस बी चे काय म्हणे, मोलार मासेस. तर त्याच्यावरून आपल्याला फाइंड काय करायचंय की Ma आणि Mb मध्ये कोणाचं मोलार मास जास्त आहे. Ma आणि Mb चं सारखं आहे की B चं जास्त आहे की A चं जास्त आहे की नन. नन म्हणजे काय, दिलेली माहिती सफिशियंट नाही. विचार करा. हे काय केलेलं आहे तुम्हाला कळालं असेल. हे काय केलेलं आहे, हे तुम्हाला पहिले गॅस घेतला, एक कंटेनर घेतलं, त्या गॅस कंटेनर मधून तुम्ही एक मॉलिक्युलची काय केली आहे, स्पीड चेक केली, आणि ती स्पीड काय केली, प्लॉट करत तुम्हाला हा ग्राफ भेटला ए साठी. दुसरा परत मग काय केलं, एका कंटेनर मध्ये परत काय केलं, बी मॉलिक्युल्स भरलेला गॅस दिला, त्याची पण तुम्ही काय केली, स्पीड चेक करत गेली, आणि असा ग्राफ तुम्हाला मिळाला. मग त्यांनी काय सांगितलं की ह्या दोन ग्राफहून कोणाचं मोलार मास जास्त आहे, कोणाचं मोलार मास कमी आहे, हे ओळखा. कसं ओळखणार, कसं ओळखणार, सिंपल गोष्ट आहे. काय करणार, आपल्याला माहिती आहे ह्या पॉइंटला काय असते रे, जो पीक पॉइंट असतो त्याला काय असते, VMP असते, मोस्ट प्रोबॅबल वेलोसिटी. याचा हा आहे VMP. ओके, कोणाचा VMP जास्त आहे रे, याचा का याचा, याचा VMP ऑफ BU, याचा VMP ऑफ AU. कोणाचा जास्त आहे,
ओके, हे बघा क्वेश्चन कळाला. क्वेश्चन कळाल्याच्या नंतर काय असतं की आपल्याला माहिती ॲव्हरेज वेलोसिटी कशाने दिली जाते, vmp इज इक्वल टू अंडर रूट rt अपॉन m. आता r आणि t काय इथं कॉन्स्टंट आहे. बर, आता बघा हे जे आहे ही कशाची व्हॅल्यू झाली, ही vmp ची व्हॅल्यू झाली. नाही, ही व्हॅल्यू कशाची झाली, vmp ची झाली. इथं स्पीड आहे, ह्या ऍक्सिस वर काय आहे, स्पीड आहे, आणि इकडच्या ऍक्सिस वर काय आहे, नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहे. बरोबर आहे की ही काय झाली, vmp ऑफ a झाली. स्पीड इकडे नाही, ह्या याच्यावर आहे, आपल्याला खाली यावं लागेल, आपण इकडे नाही जाऊ शकत. इकडे काय भेटल, नंबर ऑफ मॉलिक्युल्स भेटल. इकडून परत आपल्याला काय यावं लागेल, खाली यावं लागेल. इथं काय भेटल, vmp ऑफ b. काय भेटल, vmp ऑफ b. आता बघा ह्या रिलेशन काय कळालं आपल्याला, r आणि t तर कॉन्स्टंट आहे, vmp कोणाला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे, m ला. जर m ची व्हॅल्यू जास्त असेल तर vmp काय असेल, कमी असेल. m ची व्हॅल्यू जास्त असेल तर vmp काय असेल, कमी असेल. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल, इन्व्हर्सली 1 अपॉन. ओके, ही व्हॅल्यू कमी आहे का ही व्हॅल्यू कमी आहे, ऑब्वियसली ही, कारण लेफ्ट साइडला आहे, राईट साइडला जेवढं जाल तेवढं व्हॅल्यू काय होत जाईल, वाढत जातील. बरोबर नाही, राईटला जेवढं जाल तेवढं व्हॅल्यू काय होत जाईल, वाढत जाईल. मग ज्याचा vmp जास्त त्याचा m कमी, ज्याचा vmp जास्त त्याचा m कमी. आता b कोणाचा कमी, मग कुठं दाखवलेलं आहे b कमी, ह्या केस मध्ये. बरोबर नाही, सॉरी b कमी याच्या आहे, सॉरी बरोबर नाही, कळतंय का, इन्व्हर्सली प्रोपोर्शनली. vmp कोणाचा जास्त आहे, b चा, मग m कोणाचा कमी राहील, b चा. ज्याचा vmp म्हणजे v मोस्ट प्रोबॅबल जास्त त्याचा कमी. का कमी, कारण मोलार मास इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. मोलार मास काय राहील, b च कमी राहील, a च जास्त राहील. b च कमी, a च जास्त. ऑप्शन सी येतो, ऑप्शन सी येतो. कळाला क्वेश्चन. क्वेश्चन मध्ये काय केलं की दोन गॅसेस दिसले, दोन गॅसेस मध्ये काय सांगितलं, त्यांचे कर्व काढले. कसे कर्व काढले, सेम टेम्परेचरवर काढले. सेम टेम्परेचरवर त्यांचे कर्व काढले आणि म्हटलं m आणि mp काय त्यांचे मोलार मास आहे. कोणाचे, ते गॅसेसचे. त्या गॅसेसचे मोलार मास असल्याच्या नंतर त्यांनी काय सांगितलं की काय रिलेशन बनतं ह्या ग्राफला बघून. तर ह्या ग्राफला बघून काय रिलेशन बनतं, आपण काय केलं, त्यांच्या व्हेलॉसिटीज काढल्या. आपल्याला माहिती ह्या पीक पॉइंटला काय जी व्हेलॉसिटी असते ती काय असते, vmp असते. ह्या पीक पॉइंटला जी व्हेलॉसिटी असेल ती काय असेल, vmp असेल. ही फक्त b ची राहील, ही कशाची राहील, a ची राहील, कारण ग्राफ ज्याचा आहे त्याची व्हेलॉसिटी राहील. बरोबर आहे. मग त्याच्यानंतर पाहिलं याची व्हॅल्यू काय राहील, कमी राहील, कारण डावीकडे याची व्हॅल्यू जास्त आहे. म्हणजे ज्याची जास्त व्हेलॉसिटी त्याचा मोलार मास कमी. ओके, चालेल. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा आणखीन एक, याचं आता टेम्परेचर करू. काय करू, टेम्परेचर करू. टेम्परेचर करू, पॉज करत नाही व्हिडिओ, डायरेक्टच घेतो. ओके, आता बघा परत तेच दोन ग्राफ काढायचे आपल्याला. दुसरा ठीक आहे. इथं काय आहे, गॅसेस सेम आहे पण टेम्परेचर काय आहे, T1 आणि T2 आहे. गॅसेस काय सेम आहे, टेम्परेचर ही काय इथं स्पीड येणार. इथं काय येणार, त्यांची स्पीड येणार. इथे फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्यूल bn अपॉन n. याला कधी कधी डेल्टा n पण लिहितात बरं, डेल्टा n अपॉन n. ओके, त्याच्यानंतर काय झालं, इथं त्यांनी सांगितलंय काय सांगितलं, इथं वाटतं आता ग्राफ 1 and 2, हा ग्राफ 1 and 2 are drawn
T2. ठीक आहे. तर मग त्यांनी विचारलं ऑप्शन ए T1 इज ग्रेटर दॅन T2, ऑप्शन बी T1 इज लेस दॅन T2, ऑप्शन सी T1 इज इक्वल टू T2, ऑप्शन डी नन. ऑप्शन डी नन. काढा. कशावरून काढणार? परत तीच व्हॅल्यू, तीच आपली गोष्ट. परत याच्या हा जो पीक पॉइंट असेल याच्यावर काय असणार? VMP. इथून काय येणार? ह्या पीक पॉइंटून VMP. आता मला सांगा कोणाची VMP जास्त आहे? याची T2 टेम्परेचर वरची काय वेलोसिटी जास्त आहे. मग आपलं VMP चा फॉर्म्युला काय? परत लिहा वाटलं असतं √2 RT अपॉन M. आता या केस मध्ये काय? M कॉन्स्टंट. या केस मध्ये M कॉन्स्टंट आहे, R तर युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट, T वेगळे कारण T काय दोन वेगवेगळ्या टेम्परेचरवर चेक केलेले. मग VMP इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू √T. ज्याचा VMP जास्त त्याचं टेम्परेचर जास्त. VMP कोणाचा जास्त आहे? 2 चा जास्त आहे. मग काय VMP 2 चा जास्त आहे. मग काय येणार? VMP 1 पेक्षा. मग काय येणार? देअरफॉर T2 ग्रेटर दॅन T1. कोणता ऑप्शन आहे? T2 ग्रेटर दॅन T1, ऑप्शन बी. याचं पण कळालं? काहीच नाही, फक्त ग्राफला नीट बघायचं कोणाची व्हॅल्यू जास्त आहे की कोण कोणाला किती प्रपोर्शनल आहे, बस खतम. याच्या पलीकडे काहीच नाही. बरं, त्याच्यानंतर एक गोष्ट काय आहे की माहिती का? याच्यात आता एक गोष्ट बऱ्याचदा मुलं विचारतात बघा, सर हा ग्राफ असा न काढता असा का निघाला? सेकंड नंबरचा ग्राफ असा वर जायला पाहिजे होता, टेम्परेचर वाढलंय तो, मग खाली आला पाहिजे होता असा का निघाला? बघा, एक लक्षात ठेवा, याच्यामध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल्स काय सेम आहे. याच्यामध्ये काय आहे? नंबर ऑफ मॉलिक्युल्स सेम आहे. आणि असं ऑब्झर्व केलेलं आहे, जसं जसं टेम्परेचर वाढत जातं ना तसं तसं हा जो कर्व आहे ना हा फ्लॅट होत जातो. हा काय होत जातो? कर्व फ्लॅट होत जातो. आता हा जेव्हा कर्व असा फ्लॅट होत जाईल, ठीक आहे का नाही, हा कर्व जेव्हा फ्लॅट होत जाईल तेव्हा हा इकडे वाढत जाईल. कारण का? लक्षात ठेवा, कर्वच्या अंडर मध्ये जेवढा एरिया येतो हा नथिंग बट नंबर ऑफ मॉलिक्युल्स असतात. समजा 1 लाख जर मॉलिक्यूल असेल तर याच्यामध्ये काय असेल का? 1 लाख एकक याचं क्षेत्रफळ, जे आपण स्केल घेऊ ना त्याच्यानुसार. जर आता समजा इथून असं न काढता जर आपण असं पसरवलं तर त्याच्या आतलं पण हे सर्व कर्व जे आहेत का सगळ्या टेम्परेचरवरचे, समजा हे T3 वरचं आहे, हा जो कर्व काढला हा T4 आहे, त्याच्यानंतर हा T5 आहे, यांच्या सर्वांच्या आतमध्ये जो एरिया आहे याचं क्षेत्रफळ सेम राहिलं पाहिजे, राहणारच. का बरं? कारण नंबर ऑफ मॉलिक्युल्स तुमचे फिक्स आहे. कारण तुम्ही गॅसमध्ये काही घोळणी करते, अजून एक्स्ट्रा गॅस आणून मग टेम्परेचर चेक नाही करते. तुम्ही फक्त काय केलेलं आहे? गॅस सेम ठेवलेला आहे, टेम्परेचर T1 T2 T3 टेम्परेचर फक्त बदल केलाय, अमाऊंट ऑफ गॅस मध्ये काही फरक नाही केलाय. त्याच्यामुळे ह्या कर्वचा एरिया आपल्याला काय करावा लागणार आहे माहिती का? या कर्वचा आपल्याला एरिया काय करावा लागणार आहे? कॉन्स्टंट ठेवावा लागणार आहे. मग आता तुम्ही जर टेम्परेचर वाढलं तर ऑब्वियस गोष्ट आहे वेलोसिटी सुद्धा वाढणार आहे. मग त्याच्यामुळे हा कर्व काय होतो? फ्लॅट होत जातो. हा कर्व काय होतो? फ्लॅट होत जातो. कारण याला याचं एरिया कॉन्स्टंट ठेवावा लागतो. का? एरिया हा नथिंग बट काय असतो? या गॅस मॉलिक्युल्सचे नंबर असतात. बरोबर आहे? बरोबर आहे. जर टेम्परेचर जर असं समजा आता इथं वेलोसिटी वाढली तर टेम्परेचर काय होणार तुमचं? तो कर्व काय होणार? फ्लॅट होणार. म्हणजे नंबर ऑफ मॉलिक्युल्स काय असणार? मोस्ट प्रोबॅबल वेलोसिटी मध्ये कमी कमी येत जाणार. जर तुम्ही टेम्परेचर जास्त जास्त वर हे ग्राफ प्लॉट करण्याचा प्रयत्न केला. जास्त टेम्परेचरवर काय होणार? मग जास्त टेम्परेचरवर हे जे मोस्ट प्रोबॅबल वेलोसिटी दाखवणारे व्हॅल्यूची संख्या कमी होणार. इथं जर समजा ह्या पॉइंटवर किती आहे, हे पॉइंट हा वरती आहे, ह्या पॉइंटवर समजा 1000 मॉलिक्यूल सेम वेलोसिटी दाखवत असेल तर ह्या पॉइंटवर 800 असू शकतात, या पॉइंटवर त्याच्या कमी 600 असू शकतात, याच्यावर 500 असू शकतात. कमी कमी होत जाईल जर ज्या हाय टेम्परेचरवर हा ग्राफ प्लॉट करत गेले. हाय टेम्परेचरवर मोस्ट प्रोबॅबल वेलोसिटी दाखवणारे मॉलिक्युल्स काय होतात? कमी कमी दाखवतात. ही एक रिलेशन लक्षात ठेवणे. ठीक आहे, तर एवढं हे या गोष्टीमध्ये होतं.
याच्या नंतरचा पार्ट मी आता उद्या 2 लेक्चर अपलोड करायचा प्रयत्न करेन ह्या चॅप्टरवर, याला लवकरात लवकर संपून टाकूया. क्लिअर आहे. नेक्स्ट चॅप्टरवर मी रिअल गॅस आणि आयडियल गॅस नेमकी काय असतात, काय असतं त्याच्यामध्ये, या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करूया आणि बघूया. तोपर्यंत भेटूया उद्या.